नमस्कार तुम्हा सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज छान मस्त अशी तयार झाले आणि तयार होऊन गेले कुठे तर ते तुम्हाला माझ्या जो आज मी शॉर्ट टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये कळणार आहे तुम्हाला. तर सुंदर असा हा ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे मी आणि याच्यावरती एवढं सुंदर वर्क केलेलं आहे ना हे चिकनकारीचं. आणि एक वेळ मी उभी राहून दाखवते म्हणजे कळेल हा ड्रेस किती सुंदर दिसतोय. तो हा असा मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस आहे. मागून हा प्लेन आहे आणि समोरून मस्त याच्यावरती हे जे गुलाबी कलरचे आहेत ना, गुलाबी आणि राणी कलर मिळून छान मस्त असं वर्क आहे त्याच्यावरती. आणि हातामध्ये ना मी मस्त अशा ह्या सिल्व्हर कलरच्या सुंदर अशा बांगड्या घातलेल्या आहेत. आणि ह्या बांगड्या ना जे चुडीदार असतात त्याच्यावरती सुंदर वाटतात, तर ह्या अशा बांगड्या घातलेल्या आहेत मी. आणि बांगड्या मला प्रचंड आवडतात आणि माझा आवडीचा विषय आहे की छान छान बांगड्या आणणं आणि छान त्याचं कलेक्शन करणं. आणि त्याच अनुषंगाने मी सुंदर अशा बांगड्या आणलेल्या आहेत कारण मला आवड आहे. आणि बांगड्या आणल्यानंतर ना मी त्या मस्त घालते, असं नाही की आणून फक्त ठेवून देते, नाही, मला आवड आहे. आणि सध्या ना ह्या बांगड्या फार ट्रेंडिंग चालू आहेत. तर ह्या सुंदर अशा मस्त हिरव्या कच्च अशा बांगड्या आणलेल्या आहेत मी. आणि माझं बांगड्यांचं कलेक्शन मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण मग आज आमच्या सोसायटीमध्येच एका छोट्या मुलाचा बड्डे होता, तर त्याचं गिफ्ट घ्यायला गेली होती मी. आणि तिथेच एक सुंदर असं दुकान होतं आणि तिथे इतक्या सुंदर सुंदर बांगड्या होत्या ना, तर त्याच्यामधूनच मी मस्त अशा ह्या कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत. आणि घातल्यानंतर इतक्या सुंदर दिसतात ना. मी एक साईज ना मुद्दाम मोठी आणले की काढायला आणि घालायला एकदम ह्या सोप्या गेल्या पाहिजे, तर त्यासाठी मस्त ह्या काचेच्या बांगड्या आणलेल्या आहेत. ह्या थोड्या मागं करते म्हणजे ह्या मस्त अशा दिसतील. किती सुंदर दिसत आहे ना. तर एक कलर हा आणला मी, हिरवा कलर, आणि दुसरा आणला मी हा ऑरेंज कलर. हा पण इतका सुंदर आहे ना दिसायला. ही बांगडी फुटलेली आहे याच्यामधली, हे बघा. सुंदर असे हे दोन कलर आहेत माझ्याकडे आणि हे असे मिक्स करून घालायचे. दुसरी ही बांगडी फुटलेली आहे, ही मला परत करून द्यावं लागेल कारण ही बांगडी फुटलेली आहे त्यामुळे. आणि दोन ह्या बांगड्या अशा करून याचा सुंदर असा सेट तयार करून एखाद्या दिवशी मी मस्त दाखवेल तुम्हाला. आणि त्यानंतर सध्या अतिशय ट्रेंडिंग असलेल्या काश्मीरी पॅटर्न जे आहे बांगड्यांचं, तर हे आहे. आणि याचे घुंगरू पण इतके छान आणि नाजूक आहेत ना, छुनछुन. आणि मला खूप आवडल्यात ह्या बांगड्या. याच्यामध्ये घालायच्या छान आणि मस्त अशा असं या ठिकाणी अशा मध्ये टाकून असा पण सेट बनवू शकतो आपण. तर ह्या अशा मस्त मी काश्मीरी पॅटर्नच्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि ह्या काचेच्या आणलेल्या आहेत. हे मी सगळं तुम्हाला एखाद्या दिवशी छान मस्त माझ्या हॉलमध्ये दाखवणार आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मी छान एक मोठा व्लॉग करेल ना बांगड्यांचा तेव्हा. आणि सोबतच ह्या पण मस्त आणलेल्या आहेत. ह्या सध्या ह्या पण ट्रेंडिंगमध्ये आहेत, म्हणजे जास्त घालायच्या नसल्या ना आपल्या डेली वापरामध्ये, तरी आपण फक्त हे असे दोन कडे टाकून द्यायच्या हातामध्ये मस्त. आणि इतके सुंदर वाटतात ना हे. मी आधी ही काढून घेते जेणेकरून तुम्हाला लुक दिसेल याचा. तर हे सुंदर अशी कडे या ठिकाणी आणलेले आहेत मी. आणि सगळ्यात आधी याचा डायमंड बघा. डायमंड तर एवढा सुंदर आहे ना याचा, आणि घातल्यानंतर पण मस्त वाटतं. मला डायमंडपेक्षाही याची घडण खूप आवडलेली आहे.
छान नाजूक असे घाडण आहे आणि सुंदर दिसतं. माझ्या ऑलरेडी हातामध्ये सुद्धा त्याच पॅटर्नमधले आहेत. अँटी टर्निश पॅटर्न आहे हे आणि सुंदर दिसतं, नाजूक असं साजेसं. आणि त्यानंतर आणखी एक आणलेली आहे मी अशीच सुंदर बांगडी. ही पण किती सुंदर आहे, नाजूक असे, आणि त्याचं हे पॅटर्न खूप आवडलेलं आहे मला. ही पण हातामध्ये टाकल्यानंतर खूप सुंदर दिसते. घालायला थोडं अडचणीचं आहे, पण घातल्यानंतर छान वाटते. तर सुंदर अशा ह्या बांगड्या मी आमच्या लोकल मार्केटमधून घेतलेल्या आहेत. आणि असा जर अटायर आपण केला ना, त्याच्यावरती ह्या बांगड्या सुंदर अशा दिसतात, साजेशा. ह्या तर सुंदर आहेतच, सिल्वर कलरच्या. ह्या तर कुठल्याही याच्यावरती छान वाटतात. ह्या पण आहेत माझ्याकडे. पण काचेच्या ज्या बांगड्या असतात ना, त्या खरंच दिसायला एकदम सुंदर वाटतात. तर असा मस्त हा सेट पण करू शकतो आपण. सेट बनवून बघूया याचा. हा बनला याचा सेट. किती सुंदर आहे ना. आणि हा असा घालायचा. माझ्याकडे याच पॅटर्नमधल्या आणखी भरपूर बांगड्या आहेत. मेरे हाथों में 9 चूड़ियाँ है, थोड़ा ठहरो सजन मजबूरियाँ है. अशा बांगड्या घातल्या की सुंदर मस्त मस्त गाणी आठवतात. किती कलर कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे हे. तर असं सुंदर हे माझं बांगड्यांचं, आज मी ज्या लोकल मार्केटमधून बांगड्या आणल्या त्याचं कलेक्शन आहे हे. आणि तिथे गेले ना की मला मोहच आवरत नाही हा सगळ्या बांगड्यांचा. आणि याच्यामध्येच ह्या टाकून बघू आपण, किती सुंदर दिसत आहेत ह्या. एखादं मध्ये सुद्धा टाकून देऊ, जेणेकरून आणखी सुंदर दिसते. तर अशा ह्या सुंदर बांगड्या एखाद्या व्हिडिओमध्ये परत घालेलच मी. आणि लवकरच माझे आणखी छान छान व्हिडिओ येणार आहेत. तर आता हा बांगड्यांचा कार्यक्रम इथेच ठेवूया आणि बाकीचे कामं करूया. चला. तर आज म्हटलं थोडी बाल्कनी साफ करूया, कारण उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत आणि एवढी धूळ येत आहे. आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे ना, झाडांमध्ये पाणी टाकलं की पाणी लगेच सुकून जात आहे. 2 दिवसाआड पाणी मला या झाडांना द्यावंच लागतं, नाही तर सगळ्या कुंड्यामध्ये ना मातीच्या अक्षरशः खपल्या होतात. एवढी उन्हाची तीव्रता वाढली आहे. तर त्यामुळे मग मी काय करते ना, आता नळी लावून थोडंसं छानपैकी मस्त जी गॅलरी आहे ती स्वच्छ करून घेते, घासून घेते. थोडीशी वॉशिंग पावडर टाकून आणि खराट्याने मस्त घासून घेतली ना की एकदम खालची फरशी कशी एकदम चकाकते आणि छान दिसते. तर हे माझं जेव्हा मी झाडांना पाणी टाकते तेव्हाचं नेहमीचं रुटीन राहतं. कारण कसं आहे ना, फक्त झाडं लावूनच फायदा नाही, त्याची काळजीसुद्धा तेवढीच घ्यावं लागते. आणि आता तर त्याच्यावरती पांढऱ्या कलरचा तो रोग पण आलेला आहे, मिलीबग्सचा. तर त्याच्यावरती पण काही मला स्प्रे शिंपडावे लागतात. नाही तर एका झाडावरती जर तो रोग आला ना, तर तो सगळे झाडं कवर करतो आणि सगळ्या झाडांवरती होतं. तर त्यामुळे मला ह्या गोष्टींवरती पण फार लक्ष ठेवावं लागतं. पण हे माझं अत्यंत आवडतं आणि मनाच्या जवळचं काम आहे. त्यामुळे मला कंटाळा येत नाही या गोष्टीचा. आणि गुलाबाला इतकी सुंदर फुलं आलेली आहेत ना, एका गुलाबाला मस्त 5-6 असे हे फुलं आलेले आहेत आणि खूप मस्त वाटत आहे हा बहर गुलाबांचा.
पण फ्लॅट सिस्टममध्ये काय होतं ना, या झाडांना, या झाडांच्या अंगावरती, या फांद्यांवरती आपण पाणी शिंपडू शकत नाही. कारण पाणी जर शिंपडलं ना, तर ते खाली जे राहतात त्यांच्या बाल्कनीमध्ये जातं आणि मग तिकडनं पण पुकारा होतो. तर त्यामुळे मी काय करते ना, हे जे भिंतीच्या जवळचे आहेत ना झाडं, तर फक्त त्याच्यावरती पाणी शिंपडते. कारण तिकडे पाणी शिंपडलं की टेन्शन राहत नाही, म्हणजे खाली जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मग मी इकडच्या झाडांवरती फक्त पाणी शिंपडते. आणि कधी-कधी ही जी इकडची झाडं आहेत ना, जेणेकरून खालच्याच्या बाल्कनीमध्ये पाणी जाऊ नये म्हणून, तर ते मस्तपैकी ओल्या कापडाने पुसून घेते. तर असा मस्त माझं बाल्कनी स्वच्छ करण्यासाठी आणि झाडांची काळजी घेण्यासाठी भरपूर असा माझा वेळ जातो. आणि माझा इथे मनी प्लांट आहे, तो इतका वाढला आहे ना, तर छान त्याला मस्त समोरून या झेंड्याच्या जवळून मी घेते, म्हणजे दिसायला जेणेकरून सुंदर पण दिसेल आणि समोरून पण दिसेल आणि इथून घरातून मस्त हिरवळ पण दिसेल वरती. तर असा आजचा माझा हे बगीचाचं रुटीन होतं छानपैकी. आणि त्यानंतर असं करत पुन्हा एकदा सगळे बाल्कनी आहे ना, ती क्लीन करून घेतली. कारण मग ते पाण्याचे डाग राहिले ना, की ती डाग पडतात आणि मग खराब दिसतं ती जी खालची टाईल्स आहे. आणि पहिली ही जी बाल्कनी झाल्यानंतर माझी हॉलची, मग मी इकडे मास्टर बेडरूमकडे आली. ही अशी लांबट आहे ही बाल्कनी. त्याला पण मस्त पाणी शिंपडून घेतलं आणि धुवून घेतलं छान स्वच्छपैकी. आणि इथे पण भरपूर अशी झाडं लावलेली आहेत मी या बाल्कनीमध्ये सुद्धा. तर तुम्हाला जर माझ्या या बाल्कनीचा टूर हवा असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. मी दोन्ही माझ्या बाल्कनीचा टूर देणार आहे छान तुम्हाला. तर ह्या मस्त कुंड्या आणलेल्या आहेत मी, स्टँड आणलेले आहेत. तर याच्यामध्ये पण मस्तपैकी कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि खरंच या उन्हाळ्यामध्ये, या तपत्या उन्हाळ्यामध्ये हिरवळ असणं किती महत्त्वाचं आहे ना, तर ते आता खरंच जाणवतं. कारण ना, एवढ्या उन्हामध्ये ही अशी हिरवळ बघितली ना, की डोळ्याला पण छान दिसतं आणि मनाला पण छान वाटतं. तर असं हे मस्त माझी ही अशी दुसरी बाल्कनी आहे. आणि माझा बराचसा वेळ ना इथेच जातो, कारण मला आवडतं इथे बसायला, आवडतं त्यांची काळजी करायला, आवडते त्यांच्याशी बोलायला आवडते मला. माझा बराचसा वेळ असा माझ्या झाडांमध्ये जातो. तर छान 10 वाजे पण मस्त या ठिकाणी उगवलेली आहे आणि 2-3 कलरचे शेड मिळून एक शेड निर्माण झालेला आहे, तो वेगळाच असा. तर अशा प्रकारे ही बाल्कनीसुद्धा मस्त मी करून घेतलेली आहे स्वच्छ. आणि खरंच आपल्या बायकांना एक झाले की एक किती कामं असतात ना. आणि त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून दिले होते आणि आधीची जी बेडशीट होती ती चेंज करून घेतली होती. आणि ही दुसरी बेडशीट या ठिकाणी मी टाकलेली आहे. आणि हे झाल्यानंतर मग थोडं निवांत वेळ मला मिळाला, त्याच्यामध्ये थोडं गाण्यांची प्रॅक्टिस आणि काही वेळ हा स्वतःसाठी सुद्धा मी दिलेला आहे. कारण काय ना, काही न आपण आपल्यासाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे, नाहीतर आपण दिवसभर या कामांमध्येच अडकून राहू. तर असं छान माझा आजचा दिवस गेला. आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की सांगा. आणि ते पूर्ण करण्याची मी आशा करून प्रयत्नसुद्धा करेल. तर छानपैकी मस्त आजचा दिवस माझा खरंच खूप छान गेला. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.